विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराचे प्रकार पाहिलेले आहेत. बाजाराचे स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार विविध प्रकार केले जातात. त्यापैकी स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे 2 प्रकार केले जातात. स्पर्धेनुसार करण्यात येणारे प्रकार हे विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील स्पर्धा कशा पद्धतीने आहे त्या निकषावरती आधारित आहे. त्यातील पूर्ण स्पर्धा बाजार रचनेचा आपण अभ्यास करणार आहोत. पूर्ण स्पर्धा ही एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. अर्थात ही व्याख्या समजण्यासाठी पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये ज्ञात असणं गरजेचं आहे. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. आता या व्याख्येवरून आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात येतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. वस्तूची विक्री करणारे असंख्य विक्रेते, असंख्य म्हणजे किती, तर न मोजता येण्यासारखे. असं म्हटलेलं आहे की बाजारामध्ये असणाऱ्या विक्रेत्यांची संख्या ही इतकी असते की समुद्राएवढी, की त्यातले काही विक्रेते बाजारात आले काय किंवा काही विक्रेते बाजार सोडून गेले काय, एकंदर बाजारामध्ये कोणताही परिणाम होत नाही. आणि त्याच्यामुळे एक विक्रेता बाजारातल्या किमतीवरती स्वतःचा प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजे काय, तर एखाद्या विक्रेत्याने ठरवलं की आपली किंमत, आपल्या वस्तूची किंमत थोडीशी जास्त ठेवावी किंवा थोडीशी कमी ठेवावी, तर एका विक्रेत्याने एखाद्या वस्तूची किंमत कमी केली तर संपूर्ण बाजारावरती त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण बाकीचे असंख्य विक्रेते हे त्यांची नेहमीची किंमत जी आहे त्याच किमतीला वस्तू विकत असतात. ग्राहकाबद्दल सुद्धा तेच आहे की असंख्य ग्राहक असतात. एखाद्या ग्राहकाने ठरवलं की मला वस्तू घ्यायची नाही, तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये त्याचा काहीही परिणाम होत नाही. किंवा 2-4 ग्राहक बाजारामध्ये नव्याने आले तरीही बाजारावरती त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक यांच्यामधील ही स्पर्धा आहे. अर्थात विक्रेते स्पर्धा करताना जास्तीत जास्त वस्तू विकून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी स्पर्धा करतात, तर ग्राहक कमीत कमी किमतीला चांगल्यात चांगल्या वस्तू मिळण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. या बाजारात असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. वस्तूच्या संदर्भामध्ये म्हणता येईल की या बाजारामध्ये एकजिन्सी वस्तू असतात. रंग, रूप, चव, आकार, प्रकार सर्व बाबतीमध्ये सारख्या असणाऱ्या वस्तू विकणारे हे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक आहेत. आता सगळ्यांच्या वस्तू एकच असल्यामुळे सगळ्यांना असणारी किंमत, वस्तूची किंमत ही सारखी असते. खरं तर सध्या पूर्ण स्पर्धेची सर्व वैशिष्ट्ये असणारी बाजारपेठ किंवा एखादी वस्तू आपल्याला सांगता येत नाही. पण उदाहरणादाखल आपण साखर, नारळ अशा वस्तूंचा विचार करू शकतो की सगळ्यांकडे असणारी साखर ही एकच आहे, एकासारखीच आहे, एकाच प्रकारची आहे. रंग, रूप, चव, आकार, प्रकार, वेष्टन सर्व बाबतीमध्ये विक्रेत्यांकडची साखर सारखीच आहे. आणि साखर विकणारे संपूर्ण बाजारामध्ये असंख्य विक्रेते आहेत. त्यामुळे एखाद्या विक्रेत्याला आपल्याकडच्या साखरेची किंमत वाढवता येत नाही. कारण जर एखाद्याच विक्रेत्याने साखरेची किंमत वाढवली तर बाकीचे विक्रेत्यांकडची वस्तू उपलब्ध असल्यामुळे ग्राहक बाकीच्यांकडून खरेदी करतील.
त्यामुळे ज्याने किंमत वाढवलेली आहे त्या विक्रेत्याकडे कोणताही ग्राहक जाणार नाही. आणि एखाद्याच विक्रेत्याने ठरवले की आपल्या साखरेची किंमत कमी करायची, तर ग्राहकांना इतर पर्याय असल्याबरोबर या विक्रेत्याकडे सगळ्यात कमी किंमत असलेली असेल तर सर्व ग्राहक याच विक्रेत्याकडून साखर खरेदी करतील. अर्थात एका विक्रेत्याचा संपूर्ण बाजारामध्ये असणारा प्रभाव हा फार काळ टिकत नाही, कारण संपूर्ण बाजारात त्याच्याकडे असणारा साठा हा तुलनेने मर्यादित असतो. त्यामुळे ज्या विक्रेत्याने साखरेची किंमत कमी केली आहे त्याचा साठा संपला तर विक्रेत्यांना पर्याय म्हणजे इतर विक्रेत्यांकडेच जावे लागते. आणि त्याच्यामुळे एखादा विक्रेता साखरेची किंमत कमी करून किंवा वाढवून बाजारात फार काळ प्रभावशाली राहू शकत नाही. आणि त्यामुळे असंख्य विक्रेते हे या बाजारामध्ये एकूण प्रभावाबाबत सहभागाबाबत नगण्य असतात. या बाजारात असणारा प्रवेश आणि निर्गमन कुठल्याही निर्बंध नसतात. याचा अर्थ एखादा विक्रेता कधीही आपले दुकान चालू करू शकतो, आपली विक्री चालू करू शकतो आणि एखाद्याला तोटा होण्याची शक्यता असेल तर तो बाजारातून निघून सुद्धा जाऊ शकतो. बाजारात येणे, वस्तू विकणे किंवा वस्तू न विकण्याचा निर्णय घेणे किंवा दुकान बंद करणे या सर्व बाबतीमध्ये विक्रेत्यांना पूर्ण अधिकार असतात. कुठलेही निर्बंध असत नाहीत. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. संपूर्ण बाजारामध्ये एकच किंमत असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांची वस्तू ही एकजिन्सी आहे. रंगरूप, चव, आकार या सगळ्या पद्धतीने सारखी आहे आणि असे असंख्य विक्रेते असल्यामुळे बाजारामध्ये एकच किंमत कायम राहते. आणि ही किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत कशी निश्चित होते हे आपण यानंतर पाहणार आहोत. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहकाला माहीत आहे की वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत कशा पद्धतीचा आहे. त्याच पद्धतीने विक्रेत्यांना सुद्धा वस्तूच्या बाबतीमध्ये, वस्तूच्या किमतीच्या बाबतीमध्ये इतर विक्रेते कोणत्या किमतीला वस्तू विकतात, इतर विक्रेत्यांकडे असणारी गुणवत्ता या सर्व बाबतीमध्ये विक्रेत्यांना सुद्धा बाजाराचे संपूर्ण ज्ञान असते. आणि त्याच्यामुळे एखादाच विक्रेता ग्राहकांची फसवणूक करू शकत नाही किंवा ग्राहकांना संपूर्ण बाजाराचे ज्ञान असल्यामुळे किमतीतील चढ उतार, गुणवत्ता या सर्व बाबतीमध्ये ते सजग असतात. उत्पादन घटक असे मानले जाते की उत्पादन घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक ह्या सर्वच गोष्टी या सगळ्या विक्रेत्यांना, सगळ्या उत्पादकांना सारख्याच प्रमाणात मिळतात आणि त्या पूर्णतः गतिशील, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात. अर्थात या सगळ्याचा परिणाम कुठे होतो तर वस्तू तयार करण्यामध्ये होतो. की असा विचार करा की सगळ्या वस्तू तयार करणाऱ्यांना जे घटक लागतात, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे सगळे सारख्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, सारख्याच किमतीला उपलब्ध आहेत आणि पुरेशा प्रमाणात ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतात, तर सगळ्यांची किंमत सारखीच असणार आहे. किंमत कधी बदलते? समजा कच्चा माल एखाद्या उत्पादकाला कमी दरात मिळाला, एखाद्या उत्पादकाला जास्त दरात मिळाला, तर ज्याला कमी दरात मिळाला आहे त्याची वस्तूची किंमत कमी असते. ज्या विक्रेत्याला जास्त दरात किंवा उत्पादकाला जास्त दरात कच्चा माल मिळाला आहे त्याची वस्तूची किंमत जास्त असणार आहे. किंवा यंत्रसामग्री, श्रमिक जर कमी किमतीत मिळाले तर वस्तू कमी किमतीत तयार करता येते आणि श्रमिक, भांडवल, यंत्रसामग्री या सगळ्या गोष्टी जास्त किमतीला मिळाल्या तर आपल्याला वस्तू जास्त किमतीला विकावी लागते. पण इथे असा विचार केलेला आहे की सगळ्यांना हे सगळे घटक भूमी, श्रम, भांडवल याचा अर्थ कच्चा माल, यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सारख्या प्रमाणात उपलब्ध आहेत, सारख्याच किमतीला उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना वस्तू तयार करण्यासाठी एकच
किंमत द्यावी लागते. एकाच किमतीला सगळ्यांना वस्तू तयार करता येत आहे. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. वाहतूक खर्चाचा अभाव. असे म्हटलेले आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या अगदी जवळ उत्पादन करतात. उत्पादन हे बाजाराच्या अतिशय जवळ करत असल्यामुळे वाहतूक खर्च येत नाही असा विचार रॉबिन्सन यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे वाहतूक खर्च नसल्यामुळे सर्व वस्तूंची किंमत सारखी राहण्यास मदत होते. सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप बाजारात करत नाही. अर्थात सरकारी हस्तक्षेप कुठे असतो तर सरकार काही विक्रेत्यांना, काही उत्पादकांना अनुदान देते किंवा कर आकारण्यामध्ये सरकार बाजारात हस्तक्षेप करते. करांमुळे वस्तूच्या किमती वाढतात. अनुदाने मिळाली तर वस्तूंच्या किमती कमी होतात. याचा अर्थ सरकारी हस्तक्षेपामुळे वस्तूच्या किमतींवरती कमी जास्त प्रभाव पडू शकतो. पण जॉन रॉबिन्सन यांनी विचार केलेला आहे की सरकारचा या बाजारात कोणताही हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे या पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे कोणालाही सरकारकडून मदतही मिळत नाही आहे किंवा सरकारचे करही भरावे लागत नसल्यामुळे सर्व विक्रेत्यांना, उत्पादकांना एकाच किमतीला वस्तू उपलब्ध करून देणे शक्य आहे. या स्पर्धेचे, या बाजार रचनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. सर्व विक्रेत्यांकडच्या असणाऱ्या वस्तू रंग, रूप, चव, आकार, प्रकार सर्व बाबतीमध्ये सारख्याच आहेत. अशा वस्तूंना पूर्णतः पर्यायी वस्तू असे म्हटले जाते. एक वस्तू दुसऱ्या विक्रेत्याकडच्या वस्तूला पूर्ण पर्याय आहे. याचा अर्थ काय तर एखाद्या विक्रेत्याकडची साखर संपली तर आपल्याला दुसऱ्या विक्रेत्याकडून साखर घेता येते आणि दोन्ही विक्रेत्यांकडची साखर ही तशीच असल्यामुळे, रंगरूप, चव सगळ्याच बाबतीत सारखी असल्यामुळे ती पूर्णतः पर्यायी असते. कोणत्याही विक्रेत्याकडून आपण साखर घेतली तरी ती एका विक्रेत्याकडच्या साखरेला दुसऱ्या विक्रेत्याकडची साखर पूर्णतः पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. अशा वस्तूंना एकजिन्सी वस्तू किंवा पूर्णतः पर्यायी वस्तू असे म्हणतात. आता असा विचार करा की असंख्य विक्रेते एकाच प्रकारच्या वस्तू विकतात. बाजारामध्ये ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजाराचे पूर्ण ज्ञान आहे. किमतीच्या संदर्भात, गुणवत्तेच्या संदर्भात बाजारामध्ये पूर्ण ज्ञान असणारे ग्राहक आणि विक्रेते आहेत. याचा परिणाम काय होतो तर कोणताही विक्रेता आपल्या वस्तूची किंमत वाढवू पण शकत नाही आणि कोणताही विक्रेता वस्तूची किंमत कमीही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये एकच किंमत अस्तित्वात असते. अर्थात सर्वच्या सर्व 8ही वैशिष्ट्य असणारी बाजार रचना सध्याच्या काळात अस्तित्वात नाही. कारण सध्या सर्वच ठिकाणी वाहतूक खर्च येतो. उत्पादन घटक सगळ्यांना सारखेच मिळतात असे नाही. सरकारचा हस्तक्षेप सगळ्याच वस्तूंच्या संदर्भामध्ये असतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बाजार रचना, अशा प्रकारचा बाजार सध्या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत अस्तित्वात नाही. आणि म्हणून असे म्हटलेले आहे की पूर्ण स्पर्धा ही पूर्णतः आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. कोणत्याही विक्रेत्याचा असणारा मागणी वक्र हा पूर्ण लवचिक आहे. म्हणजे काय तर एखाद्याने जराशी किंमत वाढवली किंवा जराशी किंमत कमी केली तर त्याचा मागणीवरती फार मोठा परिणाम होतो. असा जो मागणी वक्र आहे, अशी जी मागणी आहे त्याला आपण पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतो. की किमतीचा जरासा भाग कमी जास्त झाला तरी मागणीमध्ये होणारे परिणाम फार मोठे असतात. तर या बाजारामध्ये किमतीचा होणारा मागणीवरचा परिणाम हा फार मोठा असल्यामुळे आपण सुरुवातीलाच असे म्हटलेले आहे की उत्पादकाला असणारी मागणी पूर्णतः लवचिक असते. पूर्ण स्पर्धा ही अशी बाजार रचना आहे की ज्यामध्ये असंख्य विक्रेते असंख्य ग्राहकांना पूर्णतः एकजिन्सी वस्तूंची विक्री करतात की ज्यामुळे सर्वत्र वस्तूची किंमत ही एकसारखीच राहते.